नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे गव्हाच्या कोंड्याची भाजी। तर कुरडया करताना जो आपण गहू भिजू घालून मशीनमध्ये काढल्यावर त्याचा चीक काढून घेतो, त्या कोंड्याची मी भाजी करणार आहे। तर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर घालणार आहे जिरे मोहरी। त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि थोडासा 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतलेले आहे तो लसूण घालणार आहे। त्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा लाल झाला का त्यामध्ये घालणार आहे मी एक छोटा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट। त्यानंतर मी 2 छोटे चमचे मीठ घातला आहे। तर हा आहे गव्हाचा कोंडा, आता हे मी घालून घेणार आहे। गव्हाचा कोंडा टाकल्यानंतर उलटण्याने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, पूर्ण एकजीव होईपर्यंत परतायचा आहे। त्यानंतर मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही जर घरी कुरडया बनवित असाल तर अशा गव्हाच्या कोंड्याची भाजी नक्की करून पहा। 5 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे तर आपला गव्हाचा कोंडा तयार झालेला आहे। भाकरीसोबत, चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा घेऊ शकता। तर इथं मी भाकरी बनवलेल्या आहेत, तर आता ताटात वाढलेला आहे मी गव्हाचा कोंडा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।